हे त्यांना खायला टाकलं होतं मी, म्हणजे मकाचा भुसा आणि आता परत मेथी घास टाकलाय. होय का? हो मॅडम, ऐकतो ना तुमचं. हो 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 चालतंय की. सांगणार ही काय कमीच नाही तुम्हाला. मम्मी म्हणते काय काढलं का, पप्पा म्हणतात घास भिजावलं का. माझं काय विषय झाला माहिती आहे का, माझं म्हणजे पोट दुखतंय जास्त, मला उद्या दवाखान्यात जायचंय माहिती आहे का. मी 2दा दवाखान्यात जाऊन आलाय पण मला काय फरक नाही पडला. मला जायचं उद्या बारामतीला दवाखान्यात, पण मी बळबळ चाललंय माझं. मी आज ज्वारी भिजवून झाली या, गुरांना खायचं काढून झालंय, पण मला कसा विषय होतो, माझी सहनशक्ती नाही. मी बळबळ व्हिडिओ काढतो, की बसा ये ना मला व्यवस्थित, म्हणजे मी झोपलोयच. दुपारी जे झोपलोय ते मी आत्ता उठलोय मगाशी, असा विषय. मगाशी उठून म्हणलं संध्याकाळ झाली या, गुरांना खाया पाणी नाही काय नाही. मग गुरांना गोळी भुसा ठेवला, गाईची धारबीर काढली आणि मग निवांत विषय चाललाय माझा, आपलं बसत खेळत. मला आजारी असल्यावर झोपू पण वाटत नाही, मला झोप बी लागत नाही असा विषय. आणि आज मम्मीने टुडेज रेसिपी बनवलेली आहे कांद्याची पात, मस्तपैकी. आणि आपल्याला इकडं भात बनवलाय, थोडासाच बनवलाय, कारण की आपल्याला भातापुरतं. मम्मी काय ग होतं, कशात भाजी होती ग? तिथं आहे ना ह्याच्यात भाजी. काय वांग्याची भाजी दिसलं का आपल्याला ह्याच्याबरोबर खायला. रेल्वेचा टायमिंग झाला म्हणजे 9:30 वाजले. तर व्हिडिओ काय आता तुम्हाला कधी बघायला भेटतो काय माहिती, असा विषय. मस्त वेगळी इकडे विषय झालाय. आणि इकडं माझं चाललंय आपलं व्हिडिओ काढायचं थोडंसं. ते माझ्या पोटात कशामुळे दुखतंय, म्हणजे अधूनमधून माझं दुखतं, काही जड वगैरे उचललं का नाही त्याच्यामुळं. काल काय झालंय, त्या पेंड्यावरती टाकल्यात, असे खालनं वर पेंडे टाकल्यात, त्याच्यामुळे तेव्हा थोडंसं ताण आलाय माझ्या पोटाला. बाकी काही विषय नाही, पण ते होऊन जाईल. ते मला सतत म्हणजे असा पोटाचा त्रास हाच आपल्याला चाललेलं असतंय माझं. काय म्हणायचं मम्मी? चाललंय ना, स्वयंपाक चाललाय मस्त पैकी. आवडती भाजी मला, कांद्याची पात कर, बर म्हणलं बाबा कांद्याची पात करते. मग मला भात कर, बर म्हणलं भाजी करते. त्याच्यासोबत काय खायला आणलं तर भात आवडते. मग काय, भात असल्याशिवाय मजा नाही रे जेवणाला. नाही तसं नाही काय विषय, तसा नाही काय विषय. वाघे आमचा कसा झोपलाय आत्ताच. कोणाला बघत होता होय रे? ए वाघ्या, वाघ्या, ए बरा, कोणाला बघत होता तो? कोणाला बघत होता हा? गप म्हणून तुझं तर काहीतरीच. ही विषय कसा झाला जा, हो का, गुरांना घासा आणला होता. गुरांचं नियोजन चाललंय आपलं जेवायचे. गावरान इतकं फुकू 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 खातं ना, उपयोग नाही. त्याचं 2 तास लेट होईल, म्हणजे ही जर गप्पा 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 खाऊन घेते. हा ठेवली की पप्पा गोळी ठेवली, गुरांना पाणी दावलं, फक्त तेवढ्या कुंड्या भरायच्या राहिल्यात गुरांच्या. हा कुंड्या भरून ठेवतो, टिपाडवे भरून ठेवायचे. हा लाईट आमच्या इथं आत्ताशी लाईट आली होय पप्पा. काय विषय? काय नाही आले काम आता, वो तो सबको ही करना पड़ता है पापा, क्या करने को फिर, असा विषय. ऐसा होता है ना. केल्याशिवाय दाम नाही मिळत. काय सांगतेस बघ बाय, आम्हाला तर माहितीच नव्हतं. तुला तर नव्हतं अय्यो, माहिती, म्हणून एवढं मी कशाला सांगतो? सांगितलं. बेकार विषय झाला, जाऊ दे आपण. अवघडच झालं. मला पप्पा डायरी आणा, मला लिहून घ्यायचे. काय मम्मी लागा तू यार, काय बघती तू? मला चेष्टा करणार फक्त मम्मीच गावती, बाकी काय विषय नाही. आज म्हणते तुला रक्त पातळ करायचं, नाही. मला गट नाही ठेवायचं. आज सगळे म्हणते ना, आज लागा तुम्ही तिघ जर एकाच कॅमेरे, आम्ही तिघ जण तुझे पप्पा नसते, तुझं पप्पा नसते, हो का? पप्पांचं काय होतं कुठं ना कुठं काहीतरी कामात असते, आणि पप्पा काय गावत नाही, असा विषय आमचा. अजून लोक म्हणतात कुठं गेलेत, हा आमचा अजून म्हणजे असले तरी कुठे गेलेत म्हणते. त्याला वाटतं विसरल्यावर काहीतरी काय विषय होतो माहितीये का, मम्मी घरचं काम करते आणि मला काय होतं, आपल्या घरापासून 1.5 किलोमीटर एक खाली आम्हाला 2-3 एकर रान आहे. मग तिथलं मला बघावं लागतं. पण पप्पा जवळच्या जवळ असलं की सकाळी उठून त्यांचं काय कामाचा टायमिंग होतं, ते पप्पा हिथल्या रानातला बघतात, असा विषय होतो. आणि 5-6 वाजता मम्मी गुरांची वजी आणती, हिथलं कधी भिजवायचं असलं तर मग मला फशीप किंवा
शेंगटशिप असली तर तेवढ्यात 2-3 तासात मी तेवढं भिजवून काढतो. इथलं कानकिरीवर लागतं, इथं 5 HP मोटर आहे आपल्याला, तिकडे 3 HP आणि तिथं आठवडाभर खेळत राहायला लागतंय. आणि ते मग माझं भिजवायचं झालं की आपाला फोन, आपा झालंय आज, उद्यापासून काढा तुम्ही, असं फोनवर चाललेलं असतंय कॉन्टॅक्ट. तरी आणायचं पाणी म्हणतात, जाणार शिरसायचं. आता परत हा, होय मार्च एंड म्हणजे बहुतेक उरसाला येईन पाणी. असं आहे. हा, पण परत बघू, आपल्याला तर नाही काय करायचं, आपल्याला गुरांना नांगरायचं. करावं लागेल एखादं तुकडं. कशाला मग काय पाणी पैसे भरायला लागतील. पाण्याचं काय तवा पाणी पाणी करून पैसे नाहीत रान भरायचे? लय बेकार होतं. नको पैसे पैसे बघू की. लागला आपण पीक करायचं येरी पुरतं देऊ नाही तर काहीतरी करू. पैसे भरायचे म्हणजे मग काहीतरी करावं लागेल. पीक नाही बाबा करायचं. पीक का करायचं नाही की आमचं 1-1.5 वर्ष झालं शेती काय नांगरली नाही. शेती नांगरल्यामुळे पीक काय व्यवस्थित येत नाही, त्याच्यामुळं हे करायचंय, बाकी काय नाही. आपल्यावर राहतं सगळं. अगं पण आई, आपण कुठंही केलंय तेव्हा खत बी टाकलं नाही ना, मग आता खतन हिन टाकावं लागते ना सगळी. आता बिन रान टाकल्यावर फरक पडतो. हा, मग कोंबड खत रान तापून कोंबड खत मारून कल्टिवेटर मारून ठेवायचं, म्हणजे खत बुजवून ठेवायचं. आणि पाऊस पडला की डायरेक्ट पिकच करायचं असं. आता तर बाळमामाच्या बापूने सांगितलंय उन्हाळ्याचा पाऊस होईल, मग काय माहित नाही, बसा पप्पा असा विषय होईल. मी ते अशी ऐकली बाकणूक, त्याच्यामुळे मी सांगतोय. पण बघू आता कसं विषय होतोय काय नाही होतोय, पण चालू तर काम आम्हाला करावंच लागणार. काय विषय, आता गहू काढला ती रानं नांगरावं लागते, आता ज्वारी निघाली ती रानं नांगरावं लागणार. आता ही ज्वारी निघली ही बी रानं नांगरावं लागणार, मकाची रानं निघली मकाची रानं नांगरावं लागतात. फक्त जी आपल्याला पाऊस सुरू झाला आणि विहिरीत पाणी आपल्या सातलं जी रान करायचे ती आत्ता मी नांगरून ठेवले. ते तर आपल्याला करायचे, ते दिसेलच तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये. त्यासाठी मी म्हणतोय की आपलं नियोजन लय पक्का असावं लागतं. काय म्हणायचं, जेव्हा तुम्हाला ताण लागणार आणि मग एअर खांदायची, ती तसं नाही ना जुळत. मग पार मरून जाचाल तरी तुमची एअर व्हायची नाही आणि तरी तुम्हाला पाणी लागायचं नाही. त्या अगोदरच खांदून घ्यायचं, तेव्हा मग पाणी प्यायला भेटतं. असा विषय. उगं तुम्ही ताण लागल्यावर एअर खांदून काय उपयोग आहे का, असं नाही ना. मग ते टाइम वेस्ट होतो. मग जेवढा तुमचा वेळ त्या एअर खांद्याला लागला त्या अगोदर खांदला तर काय होईल, असा विषय राहतो. त्याच्यामुळे आपली कामं आपल्याला करायची म्हणले वेळेच्या अगोदर करावं लागतात, तेव्हा ती वेळेला होतात, असा विषय. आणि डोक्याने केलं तरच आहे, असा विषय, बाकी काय नाही. मग लय त्रास होतो, पण काय करायचं, करावं लागतं. सहन करावं लागतं ना. सहन करूनच शेती करावं लागते ना. कधी नफा तरी असतो, कधी तोटा तरी असतो. असं सगळे दिवस सारखं नसते. सगळे दिवस शेतकऱ्याला सारखं नसतात. आता मस माझा गहू झाला, मी पाऊस येण्या अगोदर गहू काढला, पण बऱ्याच शेतकऱ्यांचं गारपिटीने जोडापल्यात गहू, माहितीये का. इतकी बेकार अवस्था झाली आहे. बागा, डाळिंबीच्या बागा, पेरूच्या बागा, पपयाच्या बागा, सगळ्यांचा पप्पा उदाहरण झाला. कांद्याचा सगळा राडा झालाय. तिकडं काय आहे? म्हणजे काय विषय होतो पप्पा माहितीये का, ते आता तुम्हाला कळलं असं, युद्धामुळं तेल बंद झालं आणि गॅस बंद झाला म्हणून चुली तुम्ही तयार करायला लागला, म्हणजे मी सांगितलं. पण विषय कसा आहे, जर ह्या शेतकऱ्यांनी जर पिकवलेला माल जर मार्केटमध्ये विकलाच नाही आणि ती जर बंद केलं मार्केट, म्हणजे नेणं सगळं ठप्प केलं, तर तुम्ही चुलीव काय शिजाय घालणार आहे का. हा, मग मी काय म्हणतो, शेतकऱ्याला सगळ्यात जास्त प्राधान्य द्या तुम्ही. त्याच्या शेतीच्या माला भावाला चांगला योग्य दर जेव्हा मिळेल ना, तेव्हा शेतकरी शेतकऱ्याला तुमच्या कर्जाची गरज बी नाही हो. कांदा जर तुम्ही 2 आणि 3 रुपयाने किलोने घेत असाल तर काय उपयोग आहे. बिस्लरची बाटली कर्ज कसं भेटणार. बिस्लरची बाटली 20 रुपयाला, बरोबर, लोखंड 15 रुपयाला. अगं पेपरची रद्दी सुद्धा 10 रुपयाच्या पुढे आहे. मग जी आपल्याला पोट भरतंय, जी कांदा असू द्या, कुठलंही इतर पिकं असू द्या, कुठल्याही इतर पिकं असू द्या, कुठल्याही पिकाला चांगला बाजारभाव गावत नाही, असा विषय. शेतकऱ्याच्या कुठल्याच पिकाला दर नाही. त्याच्यामुळं शेतकरी हा कमकुवत झालेला आहे. उग भारताला तसं म्हणून नाही, भारत हा कृषीप्रधान देश आहे, कृषीप्रधान देश आहे, कृषीप्रधान देश आहे, ही म्हणून उपयोग नाही. काहीतरी असं की करा तुम्ही की प्रत्येक वर्षी तुम्ही शेड्यूल बदला, ह्या भाजीला एवढा दर, त्या भाजीला वर्षभर त्या भाजीला तेवढाच दर राहिला पाहिजे, असं काहीतरी करा. कारण की तरच आपला देश वाचेल, म्हणजे तरच आपल्या देशातलं सगळं शेतकरी सुखी समाधानी शेती करतात, नाहीतर मग लय अवघड आहे, असा विषय. माल घेऊन सुखी जगणारे जगतात, पण शेतकऱ्याचा माल घेऊन
तसं शेतकऱ्याला बी सुखी जगू द्या. असं मम्मीच आमचं म्हणणं आहे. पण चला ही तर जाते, ही प्रत्येक शेतकऱ्याची कहाणी आहे. कोण आता एवढं मी बोललोय मग काय लगेच उद्या सरकार उठून काय लगेच कामाला लागणार आहे का? नाही लागू शकत. माझा व्हिडिओ तिथपर्यंत जाऊ बी शकत नाही. पण ते जाऊ द्या, गेलं आपलं जाऊ द्या, काही विषय नाही. आता जेवण वगैरे करतो मस्तपैकी आणि झोपून जातो. गुड नाईट.